चष्मा कसा आहे साखर मम्मी दिला विषय आडे लवकर पोचलो मी आम्हाला कळला पण नाही आमच्या नजरा जरा इकडं जरा दुसरीकडे जातं हुशारी सेवा फ्रीमध्ये सेवा झाली गेले हुशारी फोटो बांधायला घेतले देवासमोर चष्मा पहिल्यांदा आता आज बघतो देवासमोर चष्मा यो बाई काय करायला घ्यायला बघा तुम्ही बघते भुशाची सोयीसुविधा भूषणला आज भरपूर क्लायंट भेटतात त्याला काय करता काही कळत नाही हे बघा असा सीन झालेला आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि भूषण आपल्याला सकाळीच घ्यायला आलेलं आहे तर आज आम्ही जाणार आहेत इस्कॉन टेम्पल खारघर सो तिकडे जाऊया आणि थोडीफार मला माहिती भेटली तर मी ती माहिती पण तुम्हाला देणार आहे आणि आता खूप उशीर झालेला आहे सो आम्ही लवकरात लवकर पहिले निघतो आणि आमची दिवाळीची लायटिंग बिटिंग आता सगळी निघते सो चला लवकर जाऊयाच आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललो आहे खरी पण तुम्ही बोल इस्कॉन म्हणजे काय पहिले बात म्हणजे इस्कॉनचा फुल फॉर्म सांगतो मी तर इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कन्सलेशन असं काहीतरी आहे आणि मला काही माझी बोबडी बोलली आहे मला क्लिअर बोलता येत नाही सो आणखी थोडीफार माहिती काढेल आणि मी देईल कारण कशी थोडीफार आपली ब्लॉगच्या माध्यमातून माहिती पण गेलेली चांगली असते आणि ट्रेन लेट झालेली आहे तर या भूषणची अद्याप तयारी होत नाही मग आता इथं थांबलो जरा लवकरच निघूया आणि ब्लॉग कंटिन्यू करा नक्की मजा येणार आहे पार्ट आपण एकदम असं जरा क्लासिक घेऊया छान मंदिर आहे तो काहीतरी 9 एकर कसं काहीतरी आहे चला जाऊया जरा गाडी बिडी पार्किंग करायला घेतले आणि सनग्लास मला मम्मीने दिलेला आहे सो कसं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मम्मी फिरायला येईल तेव्हा आणलेलं आहे आपला छावा आता उतरलेला आहे कचके एकदम कचके म्हणजे तोंडाचा जेवण नसतं गाडी लागलेली आहे तर आणि शेवटी मंडळी ट्रेन घालवली वडापावच्या आता त्याने ट्रेन घालवलेली आहे तर सांगायला लागले नाही बसलं लागलीच नाही थांबायचं बस आता काय ऑप्शन काही नाही एक वडापाव मुलं आता आम्हाला एवढा टाईमपास झालेला आहे आता ही ट्रेन आलेली आहे ती पण स्लो आहे किती टाईमपास झाला सांगा बरं 18ची होती नाही ती होती रे पण आता काय स्लो आहे ती मग काही फास्ट होती लवकर बसलो असतो लवकर आलो असतो टेन्शन नव्हतं काय आसनगाव स्टेशन A few moments later. आता मंडळी आम्ही खारघरला पोहोचलेलो आहे आता इथून रिक्षा पकडून आणि जाऊ ते स्टेशन गाईज खूप सुंदर आहेत एकदम स्वच्छ आहेत टापटीपणा मस्त एकदम स्वच्छ भारत शेअरिंग रिक्षा असते काहीच शेअरिंग रिक्षा करूनच जा असं तुम्ही एकट्या दोघं गेलं तर तुम्हाला पैसे जास्त लागतील असं जा 700 नाही रे किती जास्तीत जास्त 100 रुपये जास्त लागतील जास्त मम्मीने लावावं लागतं बरोबर लागितले काही नाही त्याने लावावं लागतं आणि इथून काहीतरी जवळपासच आता तो आपण मंदिरात जाऊया आणि जरा टिकलं मस्त जरा पद्धतशीर याची मध्येच काय पण नाटकं असते तुम्हाला चालू असतं एवढं लवकर पोचलो मी आम्हाला कळला पण नाही आमच्या नजरा जरा इकडं जरा दुसरीकडे जातं समज रे ना त्यामुळं आम्ही जरा विचलित होतो ना अरे हुशार त्यामुळं जरा आम्ही जास्त पाड घेतात ना व्हिडिओचं नाही हा ब्लॉग जरा कमी पण जरा आपण पद्धतशीर घेऊ बाकी चष्मा कसा आहे साखर मम्मीने दिला विषय आडे खारघर पासून दादा किती किलोमीटर आहे हो 4.5 ना जवळच आहे
दादा म्हणता साफ आता मंडळी इथे जस्ट एंट्री केलेली आहे आणि हे मंदिर 1 वाजता काहीतरी बंद होतं आणि 4 वाजता खोलत आहे. जर तुम्ही आले तर जरा वेळ द्या, कारण इथे येऊन जर तुमची फुकट फेरी झाली तर तुम्ही पस्तावाल. कारण एवढा वेळ तुम्ही थांबू शकत नाही. जे आसपास जवळचे लोकेशनवाले माणसं आहेत ते येत असतात. आणि हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा इस्कॉन टेम्पल आहे आणि एशियाच सेकंड काहीतरी आहे बाबा, मला एवढा नाही माहीत. 4 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. थोडीफार माहिती मी कुठे बघितली वाचलेली तीच सांगितलेली. एशिया सेकंड लार्जेस्ट मंदिर आणि नवी मुंबई मधील सर्वात मोठा असा काहीतरी आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. म्हणजे मुंबईमधलं तर आहेच मोठा नवी मुंबईमधला. आणि आता आतमध्ये जाऊन बघू, कारण ते खूप मोठं आहे, बराच वेळ होणार आहे. याला काय माहिती रे या मंदिराबद्दल, सांग तुला. मला काय माहिती. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं. तिथे हे फोटो आता फोटोच्यात काय समजत आपल्याला. घंटा टिकला बरोबर लावला की मला माहीत नाही बरोबर आहे. तुला त्याच्यासाठी ठेवलाय ना. आता काहीच आम्ही मंदिरात जातो. पब्लिक पण आहे बऱ्यापैकी आणि समोरून जो गेट आहे तो बंद केलेला आहे. काहीतरी कार्यक्रम आहे. चला आता आतमध्ये जाऊया. आरती चालू आहे वाटतं. नंतर बंद करतील. दिसत नाही. मूर्ती बघली तर एकदम जवळ जाऊन, कारण आपल्या ब्लॉकमध्ये आल्यानंतर दर्शन घ्यायला तर बरोबर नाही वाटतं. एकदम ब्लॉकमध्ये जातो आणि मग दाखवतो. आणि मी पहिला असं मंदिर बघतो ते व्हिडिओग्राफीला पूर्ण आवाज करतात, कारण पुढे शक्यतो करत नाही. माझा आवाज येतो का नाही तुम्हाला माहीत नाही. फ्रीमध्ये सेवा चालू केली हुशारी. फोटो वाजायला घेतले देवासमोर चष्मा. पहिल्यांदा आता बघतो देवासमोर चष्मा. यो बाई काय करायला घ्यायला बघा तुम्ही बघते. मंदिरात आरती चालू असल्यामुळे पब्लिक भरपूर आहे आणि गरम पण खूप होते. दर्शन वगैरे छान झालं आणि आता बाहेर निघलो आहे. आणि इकडे म्हणजे वातावरण पण खूप छान आहे आणि लोकेशन तर आणखी बाकी फिरायचा. ऊन भरपूर पडल्यामुळे काही जास्त करूशी वाटत नाही. हो आता कुठं राहिला काय माहिती कोणत्या फोटो काढील. येईल तोपर्यंत आता मी बाहेरच आहे. इकडं पण बघावं तिकडं फोटोशूटच चालू आहे सगळं. भुशाची सोयीसुविधा भूषणला आज भरपूर क्लायंट भेटतात. त्याला काय करता काही कळत नाही. आज तो जरा जनसेवा करणार आहे फोटो काढायची. तेव्हा गेला लगेच फोन द्याला. भूषणी आता आतमध्ये आणलं. आता बघू जरा काय काय घेतो, काय शॉपिंग करतो. इथं तर खूप काय दिसत आहे. मूर्त्या मजा नाही होत. काय घ्यायची त्या बघ. चल ना त्या साईडला, चल त्या साईडला इकडं बघू. ते छान छान काही तिथे पुस्तक आहेत. भगवद्गीता काही माझ्याकडे आहे, घरी पप्पांनी आणलेली आहे. ती घेतलेली वाचायला, पण ती जरा जास्त मला काही समजत नाही यात, त्यामुळे मी ठेवले. नंतर वाचणार आहे. कोणाला आवडत असतील आले असतील ते घेऊन जा. आणि याचा फोटो काढून जीव चालला आहे. नक्की काय चालला आहे काय माहीत. फोटो काढून काय करतो काय करत
झाला बाबी, मंदिर बंद झाला. सर्व लोक बाहेर निघत चालली. आता मंदिर तोडणार 4 वाजता. 4 वाजेपर्यंत काय बोलल तोंड देईल त्या. 4 वाजता येणार ना आपण आता. याला माझ्या जोडीला नव्हता आणला, याला इथल्या लोकांचा फोटो इथं फोटो काढायला आणलेला, तर माझ्यासोबत नव्हता आला. जाऊ दे तुझा आता फोटो काढायला. त्याला पण सांगितलं त्या सिक्युरिटीने, बोलतो नंतर तुम्ही बरीच सेवा केलीच लोकांची, आता जरा नंतर आराम बिराम कर सांगू बघू सर. आणि इथं काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं, आता मंडप रचायला घेतलाय. आणि यो ब्लॉग जरा शांत आहे, त्यामुळं घ्या जरा सांभाळून. काय हो आता ऑप्शन नाही. दुपारी आलं संध्याकाळी येत असतं एकदम मस्त आलं असतं. यो बघा असा सीन झालेला आहे. 4 वाजता बंद, 1 वाजता बंद, पण 4 वाजता पोहोचतील ते. 4 वाजता ओपन होणार. तुम्ही याल असं औषध. आणि जर अशी तुमच्यासोबत वेळ आली तर मग खूप नाराज होतो. समोरची समोरचा गेट पण बंद केला, तो पण दाखवतो. चला, मेन एंट्री जी काहीच कमानी आहे ना, ती ही समोर आहे इथं. आणि हे मंदिर पूर्ण आता बंद झालेलं आहे. मागाशी इथं किती क्राऊड होता, आता एक माणूस पण नाही दिसणार. सर्वांना सिक्युरिटी गार्ड आहेत ते बाहेर काढतात. आणि अशा प्रकारे काही शपथ काहीच. पण जर रात्री आलो असतो ना, एक नंबर. आपल्याला घरी पण जायचे, बराच लांब आहे. नंतर आपण नेक्स्ट टाईम कधी आलो ना तर इव्हिनिंगला जाणार 100%. याच्या मुलं, याच्या वडापाव मुलं एवढं टाईमपास झालेला आहे आपण. चला आता रिक्षा पकडतो ना घरी. काहीच जरा आम्ही इकडे तलावपाली आले. आपल्या सरांचा काम आहे. हां, कोण येणार त्याला भेटायला काय माहीत नाही आम्हाला. सो आम्ही घरी चाललेलो, पण सर आपलं ऐकत नाही. बोलतात की कोण त्याला भेटायला काही माहीत नाही आम्हाला, म्हणजे मला त्याला माहीत आहे. तर आता बघू सर इथं किती टाईमपास करतात. इथून जरा त्याला काहीतरी एक वस्तू पण घ्यायची, ती घेतली. हो ना. तर मग आम्ही रस्त्याला जाऊ. बाकी व्ह्यू सगळीकडे खराबच आहेत, कारण सगळं व्ह्यू रात्रीच बाहेर दिसतं. आता सध्या काहीच नाही. काहीच हो, एक ब्लॉगर आपल्याला भेटलेला आहे, आपल्या ब्लॉगमध्ये पण असतो. अशी याची कामं बोलतो मला फेमस व्हायचे. एक ब्लॉगमध्ये येऊ पण काहीच असेल 100%. तर मंडळी आता पोचलोय शेलव्याला. वाजले 6 आणि घरी जातात आमची चार्जिंग काही राहणार नाही. सो आम्ही ब्लॉग इथेच एंड करतो. आवडला असेल तर कमेंट नक्की करा, आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब. बाकी जास्त काही करत नाही, लागत पण नाही आमच्याकडे. आवडला तर करा, जबरदस्त नाही. आणि याची शॉपिंग आज काही संपत नाही, त्याला काही फायदा नाही. काही मला एकदा चालूच असतं. चला बाय बाय.